मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरून अवजड वाहनांसह स्थानिक रहिवाशांच्या वाहने वाहतूक करतात. या मार्गावरती मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी मेट्रो प्रकल्पांचं काम सुरू असल्याने मार्ग अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्याचाच गायमुख रस्त्याची दुरावस्था आणि डोंगर भागातून वाहून येणारे पावसाचे पाणी यामुळे कोंडीत भर पडत आहे. या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून कोंडी सोडण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही उपाय सुचवून डिसेंबरपर्यंत त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना केल्यात. घोडबंदर हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. अवजड वाहनांसह परिसरातील वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. या मार्गावरील फाउंटन हॉटेल ते गायमुख घाटपर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच मीरा भाईंदर महापालिकेतील हस्तांतरित केला आहे. या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात. घाट परिसरात चढणीवरच खड्डे पडत असल्याने वाहनांचा वेग मंदावून प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्केटच्या दुरुस्तीचं काम केलं होतं. मात्र त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने त्यांना घोडबंदरवरून ठाण्याकडे येणारं मार्गिकेचं काम करणं शक्य झालं नव्हतं. या मार्गाची दुरावस्था झाली असल्याने या पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक मंदावत होती. वाहने उलट्या दिशेने येऊ लागतात. गर्दीच्या वेळी येथील वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई अहमदाबाद रोडवर चिंचोटीपर्यंत जाणवतो. तसेच मीरा रोडपर्यंतही वाहनांचा खोळंबा होतो. त्यातच गायमुख रस्त्याची दुरावस्था आणि डोंगर भागातून वाहून येणारे पावसाचे पाणी यामुळे कोंडीत भर पडत आहे. या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फक्त घोडबंदर रोडला अवजड वाहनांना तुम्ही परवानगी द्यावी आणि सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांनाच घोडबंदर रोडला परवानगी देऊ नये, जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी होती ती होणार नाही. परंतु त्यासाठी त्यांना पालघर क्षेत्र, नवी मुंबई क्षेत्र सगळ्या DCP आणि सगळ्या ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क त्यांना साधावा लागेल. त्यांची बैठक घ्यावी लागेल आणि ती बैठक घेतल्यानंतर त्यांना तो निर्णय घेता येईल. परंतु शेवटी घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी जर दूर करायची असेल तर शेवटी अवजड वाहनांना प्रवेशबंदी हा एकमेव उपाय आहे. परंतु शेवटी अवजड वाहनांना सुद्धा काही ना काही वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे रात्री 12 ते पहाटे 6 वाजेपर्यंतची वेळ आम्ही देण्याचा सूचना त्यांना केलेली आहे.